नमस्कार, मी श्रीकृष्ण बापूराव ठाकरे, असिस्टंट टीचर, होली क्रॉस बॉयज हायस्कूल बडनेरा, जिल्हा अमरावती। अतिशय उपयुक्त माहिती शिक्षकांसाठी आणि इतर कर्मचाऱ्यांसाठी मी सांगणार आहे। नियमावली 1981 नुसार सर्व खाजगी शाळांसाठी ही तरतूद केलेली आहे। याच्यामध्ये नियम क्रमांक 41 मध्ये बदलीबाबतची तरतूद आहे, त्याबाबतचा नियम आहे। हा नियम मी पहिल्यांदा तुम्हाला वाचून दाखवतो। पोट नियम क्रमांक 1, या नियमातील तरतुदीच्या अधीनतेने प्रशासकीय कारणासाठी किंवा बढतीमुळे किंवा संबंधित कर्मचाऱ्याच्या विनंतीवरून केलेल्या बदल्या वगळता एरवी जर तसे करणे प्रशासकीय दृष्ट्या सोयीचे असेल तर एकाहून अधिक शाळा चालवणारा व्यवस्थापक वर्ग आपल्या कोणत्याही कर्मचाऱ्याची बदली करणार नाही। सगळ्यात महत्त्वाचा आता काय होते की एकाच मॅनेजमेंटच्या जर एकापेक्षा अधिक शाळा असल्या तर कर्मचाऱ्यांना दडपणाखाली त्याला बदल्या करण्याची धमकी देण्यात येते आणि त्याच्या मर्जीनुसार वागवण्याची एक पद्धत आहे की तू मी म्हणतो तसं वाग, नाही तर मी तुझी बदली करन, अशी धमकी बऱ्याचशा मॅनेजमेंट आपल्या कर्मचाऱ्यांना देतात। तर त्यांना त्याबाबत घाबरण्याचं काही कारण नाही। नियमामध्ये त्यांना संरक्षण दिलेलं आहे। जर एकाहून अधिक शाळा चालवणारा जो व्यवस्थापक वर्ग आहे तर हे जे वरती ज्या शर्ती दिलेल्या आहेत या शर्ती पूर्ण केल्याशिवाय कोणत्याही कर्मचाऱ्यांची बदली त्याला करता येत नाही आणि बदली फक्त एका मॅनेजमेंटच्या एका शाळेतून त्याच मॅनेजमेंटच्या दुसऱ्या शाळेतच करता येते। एका मॅनेजमेंटच्या शाळेतून दुसऱ्या मॅनेजमेंटच्या शाळेत कर्मचाऱ्याची बदली होऊ शकत नाही। MEPS ॲक्ट आणि MEPS रूल्स 1981 मधील तरतुदींच्या आधारे फक्त एकाच व्यवस्थापनाखाली असलेल्या एका शाळेतून दुसऱ्या शाळेत कर्मचाऱ्याची बदली करता येते। दुसऱ्या मॅनेजमेंटच्या शाळेतून पहिल्या मॅनेजमेंटच्या शाळेमध्ये बदली होऊ शकत नाही।